पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हो गजवदना म्हणा. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हो गजवदना. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हो गजवदना. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हो गजवदना. गजानना हो गजानना पार्वतीच्या नंदना. गजानना हो गजानना पार्वतीच्या नंदना. गजानना हो गजवदना 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 पार्वतीच्या नंदना. मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. जय रघुवीर समर्थ. गतकथा प्रसंग असा की कौंडिण्यपूर नगर पूर्ण सजवल्या गेलेलं आहे. कारण आता शशांकर राजा भगवान शंकरानं दिलेलं ते लेकरू त्या युवराजाला घेऊन आपल्या नगरीमध्ये प्रवेश करणार म्हणून आधीच सांगितलंय. चंदन मिश्रित पाण्याचे सडे घाला, सगळं नगर सजवा. त्याप्रमाणे प्रधानमंत्री मकरंदांनी सर्व नगर सजवलेलं आहे. बघा वाट बघताय, सगळी जोमाना तयारी करून ठेवली आहे. पाय घड्या घातलेल्या आहेत. 16 सुवासने हातामध्ये मंगल कलश घेऊन उभे आहेत. नवे नवे पंचारतीची तयारी म्हणजे औक्षबाणाची तयारी केलेली आहे. दारामध्ये सगळे उभे, भाकर कुटका घेऊन उभे. तेवढ्यामध्ये आवाज आलेला आहे. सगळे धावायला लागले आणि धावता धावता त्या वेशीपाशी तो जेव्हा रथाला शशांकर राजाचा महाराजांना उतरवलंय, त्याच्या पायावर दूध पाणी घातलं, मंगल कलशातलं पाणी घातलं आणि त्या नुकत्याच मिळालेल्या त्या युवराजाला त्याला सुद्धा ओवाळलं बघा. आणि त्या पायघड्यांवरनं पुष्पांचा वर्षाव करीत करीत राजवाड्यामध्ये आणलं. हाय आनंद झाला. जो तो लेकरू कसा आहे हे बघण्याकरता धावतोय. वा, भगवान शंकराचा प्रसाद होता तो. तुंगभद्रा आणि कृष्णेच्या पात्रामध्ये मिळालेला त्या वाड्यामध्ये प्रत्येकाची नजर खिळवते ते बाळ जणू काही. बाळ हसताय. ते छोटे इवलेशे ओठ बघितल्यावर काय आनंद. मंदाकिनी राणी सुखसागरामध्ये डुबून गेली. पाहता पाहता 12वा दिवस आला. 12व्या दिवशी आता त्याचं नामकरण करायचं म्हणून वैदिक मंडळी बोलावली. सुंदर नामकरणाकरता तयारी झाली. बाळाला घेऊन मंदाकिनी राणी बसलेली. पुण्याहवाचनाला प्रारंभ झाला. शांतीपाठापासून सुरुवात. राजा बसलेला आहे. काय मुखार बिंदावर तेज आहे. या राज्याला वारिस नव्हता, तो भगवत कृपेनं प्राप्त झालेला आहे. इतका आनंद झाला. आणि मग नामकरणाची वेळ आली बघा. आणि त्याच्या कानामध्ये कर्ण फुंकलेले आणि कृष्णा नदीच्या पात्रामध्ये तो मिळाला म्हणून कृष्णांगरू ऐसे नामा विधान. त्याचं नाव कृष्णांकरू असं ठेवलं. त्याला पाळण्यामध्ये घातलंय. पर्यंते गाताय. काय आनंदाचं उदाहरण आहे हो. हजारो लोक नवे नवे त्या पंचक्रोशीलाच भोजन. राजा स्वतः
आपल्या हातानं सगळ्या प्रजाजनांना वाढतोय केवढा आनंद झाला. कौंडिण्यपूर नगरी सुखावली. पाहता पाहता दिवस जायला लागले. हळूहळू हळूहळू बाळ रांगायला लागलं. रांगता रांगता उभं झालं. कीर्तनात लवकर होत आहेत हा, वेळ पाहून. उभं झालं, चालायला लागलं. राजवाड्यामध्ये येऊन बसायला लागलं. राज्यकारभार कसा चालतोय याकडे लक्ष आहे बाळाचं. आता ते परमेश्वरानं प्रत्यक्ष दिलेलं मूल काय कल्लख बुद्धीचं होतं. 8व्या वर्षी राजानं त्याची मौंजी बंधन केलं आणि त्याला सर्व प्रकारचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. रोज त्या राजवाड्यामध्ये राजे साहेबांच्या बाजूला त्यानं बसावं. शशांकर राजाच्या लहान वयापासून जर हा राजवाड्यामध्ये यायला लागला तर हा तरबेज होईल. नेहरूजींच्या सोबत कोण बसायचं? इंदिराजी जाऊन बसायच्या. म्हणून तर भारतामध्ये काही गोष्टींचं वाटोळ करण्यामध्ये ते ज्ञान मिळालं. आज हक्कानं का बोलू शकतं माणूस? युट्यूब आहे, यावर नाना तऱ्हेनं सगळे प्रसंग यायला लागलेले. काय काय झालं त्या काळामध्ये आतापर्यंत सगळं झाकलेलं होतं. गोडसेंनी काय केलं, गांधीजींनी काय केलं, आडनाव कुठून आलं, सगळं सगळं लहान लहान लेकरांना त्याचा परिणाम आज दिसायला लागलाय. तुम्ही म्हणाल बुवा आजही राजकारण आलं का? पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. ते राजकारण येण्याकरता सुद्धा मुळामधनं असायला हवं म्हणून ते लेकरू बसताय राजाच्या पायाशी. पाहता पाहता लेकरू 15 वर्षाचं झालं आणि मंदाकिनी राणी म्हणते, अहो आता मला असं वाटतं घरामध्ये सून आणावी, मुलाचं लग्न करून द्यावं आणि या जगाचा निरोप आपण घ्यावा. अगं असं बोलू नये. अहो बोलल्यानं कुठे होतं का? तर माझी इच्छा आहे सन्मुख बघावं. ठीक आहे. देशोदेशींच्या राजांना पत्र घातलं बघा आणि त्यांना कळवलं की आमचा कृष्णांग मोठा झालेला आहे. आपली मुलगी जर योग्य असेल लग्नाला तर मुलींना घेऊन या. सामूहिकरित्याच पाहण्याचा आपण कार्यक्रम करूया. आता एवढं मोठं राज्य, त्या ठिकाणी कोण इच्छुक राहणार नाही. सगळे राजे आपापल्या राजकन्येला घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत बघा. दरबार भरवलेला आहे. महाराज शशांकर सिंहासनावर बसलेले आहेत आणि सिंहासनावर बसलेले असताना इकडे काय विचारतात? शशांकर बाजूला बसले, कृष्णांगर बाजूला बसलाय. शशांकर राजाच्या समोर राजपुरोहित बसलेले. सगळे राजे आपापल्या मुलींना घेऊन बसलेले. सहज शशांकराने विचारलं, कृष्णांगरा, अरे म्हटलं ती कोपऱ्यामध्ये जी बसलेली मुलगी आहे कशी वाटते रे तुला? यानं सांगितलं, आहे दिसायला बरी पण काळी कुळकुळीत आहे. नको म्हणते मला. नको ना? काही हरकत नाही. बर ती तिच्या शेजारी जी बसली आहे ती, बाबा बघा बघा, मला योग्य वाटते. योग्य वाटते ना? ठीक आहे. त्यांच्या पत्रिका बोलवल्या, राजपुरोहितांसमोर ठेवल्या. राजपुरोहित म्हणाले, नाही, मुलगी जरी सुंदर असली तरी मंगळ आडवा येतो आहे. हे लग्न जमणं शक्य नाही. आता कुठे मुलगी चांगली तर मंगळ आडवा येतो. एखादी दुसरी बघावी तर नाकच तसं काही म्हशीनं पाय दिल्यासारखं. असं सगळ्यांना समजवता समजवता बघता 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 तो काही योग आला नाही. सगळ्यांना वापस पाठवलं. त्यांना सांगितलं, आम्ही तुम्हाला कळवू. आपल्याकडे म्हणतात असं चहा चिवडा पोहे सगळं नाश्ता पाणी झालं आम्ही कळवू. कळवू म्हणजे ते कळवतच. पोट भरलं ना, आता काय कळवायचं? हा, खरं जे काही असतं ताबडतोब निर्णय. थट म्हणणी पडबी हा, अशी स्थिती होते बघा. ते आकर्षणच वेगळं आहे. सगळेजण निघून गेले. पाहता पाहता दिवस जायला लागले. लग्न राहिलं जागेवर. एक दिवस राणी सरकारांची तब्येत बिघडली. इतके अत्यावस्थ झाले.
देवरुखे झाले, मांत्रिक झाले, डॉक्टर झाले, वैद्य झाले, काही कोणाचा उपचार चालेना. नाना तऱ्हेचे यज्ञ केले, कीर्तन, पुराण, प्रवचन सगळी झाली, व्रतवैकल्य झाले, पण गोड म्हणून काही आला नाही. एक दिवस राणीनं आपला देह ठेवला. राहिलं महाराज बाहेर मोकळून सगळे प्रजाजन रडायला लागले. राजाला तर काय झालं, एकदम पायाखालची धरणी सरकली की काय असं वाटायला लागलं. एकच आक्रोश, कृष्णांगरानं किंकाळी फोडली. सगळे रडायला लागले. काय झालं, काय झालं असं. राजवाडा सुंच पडलेला आहे. कोणाच्याही घरी चुली पेटल्या नाही. सगळेजण राजवाड्यात बसलेले. पाहता पाहता माध्यान्ह समय आला. आता औरतो देही कर्म करायचं म्हणून त्या राणीचं सगळं करायला लागले. स्वाश्वनी गेली. राजाला फार वाईट वाटलं. आता राजवाडाच ओसाड पडला. ज्या घरामध्ये स्त्री नाही ना ते घरच नाही. ती कशी का असणार, लंगडी असो, लोळी असो, पांगडी असो, एका डोळ्यात आंधळी असो, पण घर ते घर. तिलाच गृहलक्ष्मी म्हणतात. तिचा हात फिरल्याशिवाय घरामध्ये स्वच्छता नाही. लक्षात ठेवा, काय माणसांची तारांबळ होते. ज्या घरात नाही ना त्यांना हे जाणवतं. बघा सगळे रडायला लागले. 12च्या नंतर औरत एक कर्म आठवलं. 10 मोकळून रडते. राजा तर कावरा बावरा झाला. कुणाकडे बघावं. आज परमेश्वराने एवढं सगळं दिलं, पण हे कसं झालं. राणी सरकार नाही म्हणून राजवाडाच रिकामा झाला. राजाचं मन लागेना. तासनतास दिवाण खाण्यात बसलेला आहे. वेडसर झाल्यासारखा होतो की काय असं सगळ्यांना वाटायला लागलं. पाहता पाहता वर्षभराचा काळ निघून गेला. महाराज सगळं आटोपल्याबरोबर आणि राजपुरोहित आणि प्रधानमंत्री मकरंद त्या ठिकाणी आले. महाराज राणी सरकार जाऊन 1 वर्ष झालं. आता राजवाड्यामध्ये स्त्री नाही. आता तरी कृष्णांगराचं लग्न करा. बोलावलं त्याला. बाळा इकडे ये. अरे म्हटलं तुझं लग्न करावं ही इच्छा आहे रे. बाबा अजून 2 वर्ष नको. मला अजून बरंच काही शिकायचं आहे. अजून नको. निघून गेला. काय करावं कळेल. राजपुरोहित म्हणतात, महाराज आपला राजवाडा सुन्न झालाय. तुमची अवस्था आम्हाला फार वाईट दिसते, पण एक जर सांगितलं तर ऐका. सांगितलं तर ऐका. म्हटलं काय. बघा विचार करा. तुम्ही काही म्हातारे झालेले नाही का. तुमचे सगळे दात साबित आहेत, केस चांगले आहेत, वय वर्ष 50 सुरू आहे. तुम्हाला तरुण आहात तुम्ही अजून. तुम्ही जर लग्न केलं तर क्षमा मागतो, पण आम्हाला बोलायची वेळ आली. बरोबर क्षमा मागतो. तुम्ही जर लग्न केलं तर पुढे कृष्णांगराच्या लग्नाला कंकड बांधण्याकरता घरामध्ये स्त्री म्हणून येईल, त्याची आई म्हणून येईल. विचार करा. घाई नाही बरं का. सायंकाळपर्यंत सांगा. दोघेही निघून गेले. राजा विचार करतो काय करावं. ती तर गेली, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राजवाड्याला खरंच घर पडणार. स्त्री ज्या घरामध्ये नाही ते घर स्मशानवत वाटतं ना. मी काही अजून म्हातारा झालेलो नाही. काही थोडेसे केस पिकलेले, डाय लावून टाकू. विचार काही वाईट नाही. आपल्याला जर स्त्री आली तर आपल्याला कंकण बांधता येईल. सायंकाळी हे दोघेही जण आले. महाराज बोला. ठीक आहे म्हणतात. आता तुमची इच्छा आहे, त्यालाही आई मिळेल, काही हरकत नाही. बघायला सुरुवात करा. पण मला या वयात पत्रिका माझी कशी कोण बघेल आणि या वयामध्ये मुलगी कोण देईल. एक काम करा. कृष्णांगराची पत्रिका घेऊन जा आणि लग्न करू. भुजध्वज राजकुमारी भुजावंती अति सुंदरी स्वीकारो नियाती नवरी अविचार प्रवर्तला. अंगदेशाचा राजा भुजध्वज. अंगदेश कुठे आहे हो? आजचं चित्रकूट.
तो भुजध्वज राजा त्याची भुजावंती नावाची मुलगी सुस्वरूप होती. राजपुरोहितांकडनं ती कृष्णांगराची पत्रिका तिथे नेऊन दाखवली. पत्रिका तंतोतंत जुळली आणि लग्नाला होकार दिला. होकार दिला. हा 50 वर्षाचा. पत्रिका कोणाची दाखवली? मुलाची. आणि स्वतः राजा लग्नाला उभा झाला. 18 वर्षाची मुलगी, 50 वर्षाचा राजा. त्या काळामध्ये बघितलं जात नव्हतं. आज सगळं हे चालतंय. नाही म्हणता आम्हाला जास्तीत जास्त 2 वर्षाचा फरक असेल तर चालतंय. हे इतका मोठा फरक नको. आज बोलल्या जातो. त्यावेळेला सगळं आईनं म्हटलं, बापानं म्हटलं हा. त्यावेळेला लेकराला ती घुस असो की सुसुंदरी असो तिच्याच गळ्यामध्ये माळ घालावी लागत असो. आजचं तसं नाहीये का? आज बापानं जर म्हटलं, बाबा ए पोरा मी पाहू ना तुझ्याकडे मुलगी अगदी अतिशय सुंदर आहे, दिसायला चांगली आहे, दात सगळे शाबित आहे, दात शाबित आहे, लांब सडक केस आहे आणि इतकी सुंदर दिसते. बाबा आवडली ना तुम्हाला? मग तुम्हीच लग्न करून टाका. सरळ लेकरू म्हणा. पण त्या काळात तसं नव्हतं. लग्न पक्क झालं आणि कृष्णांगराला न सांगता राजा वरात घेऊन गेला. जो राजा तासन तास रडायचा राणी करता तो राजा कामाचा अंकित राजा असे झाला. 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 विवाह ठरविला आपुला आजी. विवाह ठरविला आपुला आजी. कामाचा अंकित राजा असे झाला. कामाचा अंकित राजा असे झाला. कामाचा अंकित राजा असे झाला. झाला कामाचा अंकित राजा असे झालं. लग्नाला उभं राहिला. आणि तुम्ही म्हणाल का हो ही मुलगी लहानशी 18 वर्षाची आणि हा 50 वर्षाचा. त्यावेळेला लग्नही असेच होत होते. खरे कन्यादान त्यावेळेला होत होते. आता कन्यादान होतच नाही, नुसतं लिहिलं जातं. कन्या कुठपर्यंत? 8 वर्षात भवेत कन्या, 9 वर्षात दुर्गा भवे. स्त्रीचे रूप बदलत जातात. त्या काळचं लग्न अगदी लहान वयात लग्न होत असे. तुम्ही म्हणाल हे कसं काय? अहो तसंच होतं. त्या वयात लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या तिच्यावर असे संस्कार व्हायचे की हेच माझे बाबा. इतकी एकरूप व्हायची. सासऱ्याच्या कडेवर बसायची. मग आता त्या लग्नामध्ये उभं करायचंय. तिला लग्न म्हणजे काय कळतच नव्हतं. मग मामानं कडेवर घ्यायची. तिच्या हाती ती रडायची. रडत असताना नाकातनं बिराड वाहत असायची. मग हातामध्ये मामानं करंजी द्यायची. ती करंजी खाते आणि इकडे लग्न लागते. असा तो काळ होता. लग्न लागलं. शुभ मंगल. सावधान तर म्हणा. नाही पंगत मिळणार नाही. आता झाली रात्रीची वेळ. हा मी पंगत बंद तरी तिकडे दरवाजा बंद करून ठेवतील. उद्या सकाळी शुभ मंगल. शुभ मंगल. गळ्यामध्ये एकमेकांचे हार घातले. हाय ते मंगळसूत्र वगैरे घातलं. सगळे विधी आटोपले. वरातीची वेळ झाली. पोरीचा बाप भाव आला. महाराज माझ्या मुलीला छान सांभाळावं, चांगलं सांभाळा. तिला मी कधीही दुःख दिलेलं नाही. फार हा प्रसंगच वाईट असतो. लक्षात ठेवा. नर्मदेतले गोटे जरी असले ना तरी ते रडायला लागतात. ती वेळच तशी असते. पोटचा गोळा आपण देतोय दुसऱ्या घरी. आता काही काही ठिकाणी भाग वेगळा. ते जाऊ दे. ते बोलले ना लगे कीर्तनात. ते जर बोलायला लागलो तर आमची आपला वेळ जायचे. पण भाऊ प्रसंग आहे. सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते. हा विषय मांडायला सुरुवात केली. मुलींची लग्न जर व्हायची असतील ना तर मातेच्या कडा ओल्या होतात डोळ्याच्या. अगदी बाप महाराज माझी गोरडी सांभाळून घ्या. काही काळजी करू नका मामाजी तुम्ही. अहो पहिली जशी सांभाळली ना तशी सांभाळली. पहिली म्हणजे आता काय विचारावं. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्या. गळ्यामध्ये मंगळसूत्र. मी जर विचारायला गेलो तर आणखी काही वेगळं. जाऊ
चांगल्या घरी पडली ना, लग्न झालं, वरातीच्या वेळेला बसवलंय रथाला, तो रथ निघाला आणि कौंडिण्यपुराच्या देशीवर आला, आत राजवाड्यापर्यंत आलं. 16 सुवासिन्यांनी औक्षवाण केलं, आत राजवाड्यामध्ये घेतलेला आहे बघा. आता राजवाड्याला भरभरून आनंद झाला, सगळे लोक प्रजाजन सुखी झाले, पण मनात म्हणतात राणी सरकारच्या राणी सरकारच. कृष्णांगराला काही माहिती नाही, कारण राजवाड्यापासून त्याचा महाल अंतरावर आहे, त्याला लग्नाला नेलं नाही. कारण राजाने कपट केलं, त्याची पत्रिका आणि बापानंच लग्न लावलं. लग्न झालं, राजा राणीचा संसार सुरू झाला. पण मी अजूनही तरुण आहे, हिला मी म्हातारा वाटू नये म्हणून आपली पूर्वीची कला हिला दाखवावी म्हणून त्यानं काय केलं, बोलावलं तिला. भुजावंती इकडे, अगं मला शिकारीचा नाद आहे, मी जरा शिकारीला जातो, अष्टमान कालापर्यंत वापस येतो. आपल्या वाड्यामध्ये दास दासी नौकर चाकर भरपूर आहे, तुला काय हवं ते त्यांना मागायचं आणि मी येतो म्हणते. या दास दासींना बोलवलं. बघा, राणी सरकारांना समोरच्या गच्चावर जाऊ देऊ नका बरं का, समोर कृष्णांगराचा महाल होता, शक्यतोवर द्रष्टाद्रष्ट होऊ नये, कारण तो तरुण आहे, मन किंवा बरोबर सांगता येत नाही. बघा, लक्ष ठेवा, इकडे जाऊ देऊ नका, मी येतो अस्तमान कालापर्यंत. राजा शिकारीला निघून गेला. भुजावंती संपूर्ण राजवाडा बघता 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 त्या दाराजवळ आली. अगं, हे राजप्रासादाच्या गच्चीचं दार का बरोबर नाही, राणी सरकार त्या महालाचा भाग पडण्याकरता आलेला आहे म्हणून तिथे राज्य सरकारांनी जायचं नाही असं सांगितलं. काय, एवढा मोठा राजवाडा, घरात लग्न झालंय आता वाड्यामध्ये आणि असे पडके राजवाडे, कुठं बोलता तुम्ही, उघडा दार, मला बघू द्या. नाही लाजानं ते कडे उघडावं लागलं. काय करता, आपण म्हटलं नका जाऊ, गपचूप बसा, मला राजवाडा बघू द्या. राजवाडा प्रसादाच्या गच्चावरती येऊन उभी झाली. इकडे तिकडे बघता 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 समोरच्या पटांगणामध्ये 4 मुलं पतंगीचा खेळ खेळत होती. तिनं त्यांच्याकडे बघितलं, तरुण वय होतं, 18 वर्षाची मुलगी, तरुण वय. एका राजबिंड्या युवकाकडे तिची नजर गेली आणि बोलावलं दासदासी, मदनिके इकडे. तो मुलगा कोण आहे, किती सुंदर दिसते, कोण आहे तो मुलगा? अहो, आपले प्रधानमंत्री आहेत ना मकरंद, त्यांचा मुलगा आहे. बरं, तो त्याच्या बाजूला जो दिसतो तो ना, तो सेनापतीचा मुलगा आहे. अगोबाई पुरी सुंदर. आणि असं म्हणता म्हणता तिची नजर एका सावळ्या रंगाच्या गोंडस मुलाकडे स्थिर झाली आणि विचारलं, आता मला सांग, हिरवा फेटा त्यावरी तुरा, हिरवा फेटा त्यावरी तुरा, हिरवा फेटा त्यावरी तुरा, कोण असे मजला सांग दे, कोण असे मजला सांग दे, कोण असे मजला. कोण आहे हा? अगो बाई, तुम्हाला नाही माहिती राणी सरकार? अगं पण तो आहे कोण मुलगा? अहो, तेच तर आपल्या राज्याचे युवराज कृष्णांगर महाराज. एकदम तिच्या लक्षात आलं, यांची तर पत्रिका माझ्या पत्रिकेशी जुळवली आणि क्या म्हणजे पत्रिका यांची आणि बापाला आपलं लग्न करून घेतलं. अरे अरे अरे, तिने त्या दासीला कळू दिलं. पण तुला म्हणजे अगं तो नाही ग, तो पुढचा. हा कोण मदन समाधी सकमला, 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 हा कोण मदन
रतिशोधास्तव भूवरी आला रतिशोधास्तव. कदाचित भगवान शंकर ते तर नाही नवे नवे हा मदनच असावा. आपल्या रतीला शोधण्याकरता भूवरी तर आलेला नाही. रतिशोधास्तव भूवरी आला सर्व भये की लपण्याला सर्व भये की लपण्याला. हा कोण मदन समदिसत मला कोण मदन समदिसत मला कोण मदन समदिसत मला. आता आता तो पुढचा राणी सरकार तेच तर मी सांगते ते आपले युवराज कृष्णांगर आहे असं मजा त्यांना बोलावलंय म्हणून सांग. मी आज वरच्या महालात बसलेली आहे. त्यांना पायऱ्यांनी वरती चढव आणि वरती कोणीही येऊ नका. झालं निघाली ती नाहीला झाली. कृष्णांगर पतंग उडवीत होता. युवराज काय ग मदनिके कसं काय येणं केलं. तुम्हाला आई साहेबांनी आई साहेबांनी बोलवलंय. मित्रांना त्यांच्या हातात पतंगीचा धागा देऊन दिला. ते म्हणाले तू कुठे चाललास. अहो मी लग्नाला गेलो नव्हतो ना बाबांच्या म्हणून आई साहेबांनी मला बोलावलंय. मी कधीच बघितलं नाही अजून आईला. मी चाललो म्हणून त्यानं तो दोरा दिला आणि निघाला धावत. कुठे कुठे माझी आई साहेब कुठे कुठे म्हणता बरोबर महालाच्या वरती एक पडले वरच्या महालावर. जा तुम्ही इथून जा म्हटल्यावर हा वरती आला आणि एकदम तिला साष्टांग नमस्कार केला. मातोश्री तुम्ही मला बोलावलं. तिला एकदम धरलं त्याला. मी बोलावलं म्हणजे नमस्कार करायला बोलावलेलं नाही. मग मी याकरता बोलवलंय. रूप तुमचे पाहुनी नाथा रूप तुमचे पाहुनी नाथा रूप तुमचे पाहुनी नाथा व्याकुळणी झाले आता व्याकुळणी झाले आता. रूप तुमचे पाहुनी नाथा रूप तुमचे पाहुनी नाथा. पती म्हणून वरी मी तुम्हा 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 स्वीकारी मज आता स्वीकारी मज आता. रूप तुमचे पाहुनी नाथा रूप तुमचे पाहुनी नाथा रूप तुमचे पाहुनी नाथा. युवराज तुमच्या बापानं कपट केलं. तुमचं नाव काय कृष्णांग. मग तुमची पत्रिका माझ्या पत्रिकेशी जुळवून पत्रिका उत्तम जुळली पण लग्न स्वतः करून घेतलंय. म्हणून आज पत्नी म्हणून तुम्ही माझा मनोमन स्वीकार करावा. मी त्यांची देहाची पत्नी असेल पण मनानं मी तुम्हाला पती म्हणून स्वीकारलेला आहे. माझा स्वीकार करा. हर 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 सहा पावलं पडायला लागला बघा. नाही नाही असं माझ्या हाताने कधीच घडणार नाही. कालबाजी सांगतोय हे घडणार नाही. युवराज विचार करा. तुम्ही जर माझा ऐकणार नाही तर फार मोठ्या घोर संकटामध्ये जाऊन सापडाल बरं का. माझा स्वीकार करा. हे होणार नाही. हे कदापि होणार नाही. म्हणून जो पळत निघाला तुम्हाला सांगतो तिथून तो धाडकन आपल्या महालामध्ये आला आणि भगवान शंकराची पिंड होती. समोर सुवर्णाचं सिंहासन होतं. नवे नवे चौरंग होता. त्या चौरंगावर पद्मासन घातलं. ओक्सा बोक्सी रडायला लागला. भगवंत
म्हणता माझ्या हातून हा अविचार कधी होऊ देऊ नकोस रे, मला वाचव, मला वाचव. ही घाबरली. आपण केलेला प्रयोग सिद्ध झाला नाही, पण आता ते लेकरू बापाला सांगत आणि बापाला सांगितल्यानंतर माझा जीव जाणार. काय करावं? महालामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे फिरायला लागली. आता कसं करायचं, काय करायचं, मी कसं वागायचं, माझ्या चिंतड्या होणार संध्याकाळी म्हणून रडायला लागली. तेवढ्यामध्ये एक दासी आली. काय झालं राणी सरकार, झालेला प्रसंग सांगितला. थांबा म्हणते, घाबरू नका, मी सांगते त्या पद्धतीनं वागा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. प्रत्येक ठिकाणी मंथर असतात. आता एक काम करा, अष्टमान कालाला राजेसाहेब येतील ना, अंगावरचे कपडे फाडा, काजळ लावा, ते काजळाचे ओघळ आपल्या गालाला लावून घ्या, केस मोकळे करा, हाताच्या बांगड्या फोडून टाका आणि भिंतीकडे मुख करून अंगावर पांघरूण घेऊन बसा आणि रडत राहा. राजेसाहेब येतील, ते विनवण्या करतील. काय झालं, काय झालं, बोलायचं नाही. ज्या वेळेला आपली कापतील ना, त्यावेळेला त्यांना सांगायचं. काय सांगायचं हे तिनं सांगितलं, ते निघून गेले आणि त्याप्रमाणे नाटक सुरू झालं. अस्तमान कालाला राजेसाहेब आले. सगळा वाडा भकास वाटायला लागला. मदनिके इकडे काय झालं आज वाड्याला, शोककळा कसली? महाराज राणी सरकारांची तब्येत बरी नाही. काय मग मांत्रिक कुठे आहे, देवरुखे कुठे आहेत, वैद्य कुठे आहेत, डॉक्टर कुठे आहेत? सगळे प्रयोग झाले महाराज, पण कोणता रोग झाला हेच कळत. कुठे आहे ती? वरच्या महालामध्ये बसते. आला नाही. भुजावंती काय झालं ग तुला? अगं काय झालं? बोलायचं नाव नाही, उनके मात्र देते. अगं काय झालं? तब्येत बरी नाही का? मी बाहेर गेलो म्हणून ते विरह तुला झाला का? काय झालं ते सांग. बोलणं नाहीच. 5-25 वेळा विचारून झालं. मग मात्र राजा तापला. का ग आत्ता लग्नाची आलीस, मी तुला नवरा म्हणून विचारतोय, राजा म्हणून विचारतोय, तू उत्तर देत नाहीस. काय झालं? आता मात्र तिने आपली मान वळवून तिच्या गालावरचे ओघळ बघितले, अंगावरचे कपडे फाटलेले बघितल्यावर राजा थिजूनच गेला. येतो कारण तेच काय झालं, काय काय झालं? तुम्ही शिकारीला जाता काय आणि युवराज माझ्या महालाचा ताबा काय घेतात? हे सगळी गती त्यांच्यामुळे झालेली आहे. मला ओरबडतात काय? बरं झालं त्या दास दासी होत्या म्हणून आज मी वाचले, नाहीतर माझं शिर सुद्धा भ्रष्ट झालं. काय खोटं बोलतेस तू? क्षणभर राजा स्थिरावला, मनामध्ये विचार करायला लागला. भगवान शंकराने दिलेला हा प्रसाद आहे, तो असा अविचारी असूच शकत नाही. बरोबर आहे, शेवटी तुमचा मुलगा ना, मी आलेली आत्ताची बाई, मला कोण जवळ करणार? बापाला सोडून आली, आईला सोडून आली, माझ्याकडे कोण लक्ष देणार? पुन्हा दुसरा विचार करायला लागला राजा. तो तरुणावस्थेत आहे, तरुण आहे तो, कदाचित अविचार झाला असेल म्हणून त्यानं फरमान सोडलं. या इकडे सगळे जण, सगळे येऊन हत्यारबंद उभे राहिले. जा, जशा अवस्थेमध्ये असेल तशा अवस्थेमध्ये त्याला धरून पाठवून आणा. घेऊन या युवराज आता, घेऊन या युवराज आता, घेऊन या युवराज आता, घेऊन या युवराज आता, घेऊन या युवराज, घेऊन या युवराज आता. मातृदेवता पत्नी मानी, मातृदेवता पत्नी मानी, नाही त्याला लाज आता, नाही त्याला लाज आता. घेऊन या युवराज, आडावली त्याला बाजून. राजद्रोह्या हे जी शासन, राजद्रोह्या हे जी शासन, राजद्रोह्या हे जी शासन. तोडाकर पद आज आज आज, तोडाकर पद आज आज आज. घेऊन या युवराज आता, घेऊन या युवराज, घेऊन या युवराज, घेऊन या युवराज. झाली अंमलबजावणी. हा सुवर्णाच्या चौरंगावर रडत बसलेला होता.
हत्यारबंद सैनिक शिरलं त्या राजपुत्राच्या वाड्यामध्ये आणि त्या चौरंगावरच त्याला चराटाना मारला आणि उचलूनच आणला बघा आणि समोर ठेवलेला आहे. वाड्यामध्ये चौक होता, त्या चौकामध्ये ठेवला. राजे साहेबांना सांगितलं, महाराज आणलाय, काय करायचं बोला. ज्या पायानं तो या राजवाड्यापर्यंत आला ते पाय मुळापासून तोडून टाका आणि ज्या हाताने त्याला तिला हात लावला ते हात मुळापासून तोडून टाका. अविचार पाहता पाहता ही बातमी गावामध्ये पसरली. सगळे लोक धावायला लागले. लोक म्हणतात, अरे 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 युवराज असे करूच शकत नाही. भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने मिळालेला तो प्रसाद आहे. राजाची अविचारी, हा काय करतोय राजा. नाही नाही नाही, गाव रडायला लागलं, आया बाया रडायला लागल्या. किती सुंदर मुलगा आहे हो, सगळ्याच्या मनामध्ये ठसलेला आहे. राजा त्या ठिकाणी बघायला तयार नाही. तमाम गर्दी उसळली. तुम्हाला सांगतो, तमाम गर्दी उसळली आणि त्या ठिकाणी जणू काही यात्रा भरल्यासारखा प्रसंग निर्माण झाला. राजप्रासादाच्या गच्चीवर राजा उभा आहे, बाजूला भुजावती उभी आहे आणि कृष्णांगराकडे पाहून हसायला लागले. मनात म्हणते, कसं जिरवली तुझी. मी आधीच सांगितलं ना मोठं संकट येईल म्हणून. खुणावते डोळ्यावर. युवराजाच्या डोळ्याला धारा लागले. मनात म्हणतो, मी काहीच केलं नाही हो, मी काहीच केलं नाही. आज मला हे दुःख भोगावं लागतं. सगळ्यांकडे बघायला लागलं, पण कोण बघणार, कोण मला सोडवणार, कोण माझ्या वाट्याला येणार. डोळ्याला धारा लागलेले, डोळ्याला धारा लागलेले. महाराज काय करायचं बोला. तळत्या नंग्या तलवारी बाजूला घेऊन हत्यारबंद सैनिक उभा आहे. ते मारेकरी बाजूला उभे. मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही. ज्या पावलाला त्याला ज्या वाड्यापर्यंत आला, ज्या हाताला हा सगळा कारभार केला, तोडा हात तोडा म्हणल्याबरोबर नंग्या तलवारी अशा उपसलेल्या होत्या. खाड अगदी खांद्यापासून हात गेले, मुळापासून पाय गेले. माशासारखा पडलाय, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तडफडतोय मासा जसा तडफडतोय तसा. सगळ्यांनी तर डोळे मिटूनच घेतले. आया बाया ओक्सा ओक्सी रडायला लागल्या. राजांना विचार केला, राजांना विचार केला, रे लेकरू तसं नाही, काहीतरी गडबड झालेली आहे. ही राणी आली ना आमच्या राज्याला कीड लागली, कीड लागली. पण काय, खबरदार कोणी रडू नका. राजा खाली उतरलाय. तुम्हाला त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती वाटत असेल तर घेऊन जा आपल्या घरी. बापरे, कोण न्यावं अशा लेकराला घेऊन कोण पोसायचं. सगळेजण सतत उभे. तेवढ्यामध्ये ते लेकरू मूर्छित पडलेलं थोडं शुद्धीवर आलं. अंगावर माशा बसायला लागल्या, माशा भोंगावत आहे. चौरंगाला बांधलेलाच आहे अजूनही. मनात विचार करतो, माझ्या पंक्तीला जे राजे जेवत होते ते कोणी येतील का मला सोडवायला. पतंग उडवणारे माझे मित्र, अरे मी काय केलं रे, मला कोणी वाचवेल का. डोळ्याला धारा लागलेले आहेत, पण कोणी येणे कठीण समय येतात, कोण काम असतील. धारा लागले, रडायला लागलाय. सगळे प्रजाजन रडतायत. बिलकुल रडू नका. सहानुभूती असेल तर घेऊन जा आपल्या घरी. ते लेकरू हाक मारता, अरे कोणी आहे का रे मला वाचवणारा. मी काहीच केलेलं नसताना हा माझ्यावर एवढा मोठा घोर प्रसंग आला. या जगामध्ये आहे का मला वाचवणारा कोणी. म्हणून त्याने किंकाळी फोडली. कोणाच्याच कानाला ऐकू गेलं नाही. पण राजवाड्याच्या मागून 2 जण चालले होते. राजवाड्याच्या मागून 2 जण चालली होती. कोण. जटासी सफर बबूत लगाई, जटासी सफर बबूत लगाई, जटासी सफर बबूत लगाई, जटासी सफर. मुनि मत्स्येंद्र विराजे, मुनि मत्स्येंद्र विराजे. शिष्यन संग साथ ले आए, शिष्यन संग साथ ले आए. मुख से हर हर गाये, मुख से हर हर गाये. अरे आहे का मला वाचवणारा कोणी. मी असं काय पाप केलं. राजप्रसादाच्या मागून मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची जोडी चालली होती. गोरख, अरे कोण चिल्ला रहा है देख.
किसी का तो भी आवाज आ रहा है, देखो देखो जाके देखो. गोरक्षनाथ पुढे आले, हातात तो वाड्याच्या भोवताल तमाम गर्दी. आता लोकांना बाजूला कसं करायचं? अल्लग निरंजन. लोक बाजूला झाले, लोक नमस्कार करतात. काय होते? समोर माशासारखा तडफडणारा देह बघितला. सगळी वृत्ती जाणली. कोण आहे? माझा मुलगा आहे. शशांकर राजा म्हणतो, ठीक आहे. गोरक्षाने येऊन मत्स्येंद्रांना सांगितलं हा सगळा झालेला प्रकार. मत्स्येंद्रनाथ म्हणाले, मला तिथे घेऊन चल. मत्स्येंद्रनाथ आले आणि समोर बघितलं, तो तडफडणारा देह बघितला. बघितल्याबरोबर, राजा कोण आहे हा? माझा मुलगा आहे. अंतर्ज्ञानानं सगळं झालेली क्रिया ओळखली. हा मला देऊन टाक, देऊन टाक मला. महाराज, त्याला देऊन तुम्ही काय करणार? हात नाही पाय नाही, तो काय करेल? असं करा, आम्हा उभयतांना घेऊन जा, आम्ही सेवा तरी करू. आम्हाला तो मुलगाच हवाय. मुलगा हवाय म्हटल्याबरोबर राजा विचार करतोय, हात पाय तुटलेले, शिवाय हा विचारी आपल्या स्वतःच्या आईवर हात घालणारा मुलगा, त्याला ठेवून काय उपयोग आहे? घेऊन जा म्हटले. घेऊन जा म्हटल्याबरोबर गोरक्षाला इशारा केला, गोरख धाव. गोरक्षानं जाऊन त्याला हात लावल्याबरोबर बळबळ वाहणारा रक्त आपोआपच थांबला. मूर्छितावस्थेमध्ये असलेला तो जरा जागा झाला. तसाच्या तसाच चौरंग पाठीवर घेतला आणि गाव सोडलं. योग मायेनं बद्रिकाश्रमाकडे आले. बद्री नारायणाचं दर्शन झालं. पुन्हा हिमालयाच्या वाटेनं जायला लागल्याबरोबर एका ठिकाणी थमकवलं. मत्स्येंद्रनाथ म्हणतात, गोरख वो आगे का पत्थर हटाओ. समोरच्या टेकडीला एक मोठा दगड होता. हटाओ हटाओ म्हटल्याबरोबर गोरक्षानं तो दगड बाजूला केला. आत भीली मोठी गुहा होती. याला तिथे आणलं, चौरंगावरच ठेवलंय. त्याला चौरंगावरून सोडला आणि त्याला सांगितलं, बाळ, या ठिकाणी तपश्चर्या कर. आम्हाला केदारनाथाला दर्शनाला जायचंय. तू या ठिकाणी तपश्चर्या कर. 12 वर्षांना आम्ही या ठिकाणी येऊ. गोरक्षाने काय केलं? त्याकरता सगळे फळांचा पर्वत निर्माण केला. अंतगिन्न सर्व निर्माण केलं. त्या ठिकाणी चौरंगावर बसवलेलं आहे. त्याच्या कानामध्ये गोरक्षानं षडाक्षरी मंत्र दिला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र दिला आणि सांगितलं, वाळ, या ठिकाणी बैस. तुला भूक लागली की इथले फळं खात जा, पण एक निष्ठेनं हा मंत्र जप. मग काय केलं? योग मायेनं त्याच्या डोक्यावर एक भला मोठी शिळा अधांतरी ठेवली आणि सांगितलं, बघ, तू थोडासा जरी विचलित झाला, मंत्र जरी तुझा थांबला, शिळा अंगावर पडेल आणि कपाळ मोक्ष होईल. शिळेचं दार बंद केलं आणि हे निघून गेले गुरु शिष्य लोक. आता भूक लागली म्हणून थांबलं की शिळा पडणार, खाणंच वर्ज्य झालं. एक निश्चयनं 12 वर्षपर्यंत मंत्र म्हणतोय. मुंग्यांचं वाळून पूर्ण अंगावर झालं. अस्थिपंजर देह झाला. 12 वर्षांना तप्त झालेला देह आहे. हे दोन्ही जोडी 12 वर्षांना फिरत फिरत पुन्हा त्या जंगलामध्ये आले. गोरख, देखो लड़का आहे या बघ गया, देखो. शिळा बाजूला काढली. तो त्या ठिकाणी मुंग्यांचं वारवळ झालेलं बघितलं. मत्स्येंद्रनाथांनी आणि गोरक्षनाथांनी कान लावला. आतमधून आवाज येत होता, ओम नमः शिवाय. दोघांनी ते वल्मिक बाजूला केलं. हाडाचा अस्थिपंजर झालेला देह बाहेर काढला आणि गोरक्षनाथानं मस्तकापासून जो हात फिरवीत फिरवीत खाली आणला बघा, त्याच्या स्वच्छ करण्याकरता तो आपोआप 2 हात आणि 2 पाय त्याच्या जागेवर आलेले. 12 वर्षानं तापलेला देह त्याला सोबत नेलं. बद्रिकाश्रमामध्ये आणलं. बद्री नारायणाचं दर्शन करवलं. अनेक अस्त्रविद्या शस्त्रविद्या त्याला शिकवल्या. शाबरी विद्येचा मंत्र त्याला दिला. नवे नवे आपल्या पंथाची दीक्षा दिली. कंठा, झोळी, काठी, कुबडी
सर्व त्याला दिलं, त्याला सर्व विद्या शिकवल्या आणि केदारनाथाचं दर्शन घेऊन हे कौंडिण्यपुराच्या नगरी जवळ आले. गावाच्या बाहेर पाणवटेच्या खाली बसलेले आणि सांगितलं, ऐक, चौरंगावर तुला बांधलं, तुझे हातपाय तुटलेत ना, मी तुझं इथेच नामकरण करतो. यापुढे तुला लोक चौरंगी नाथ म्हणून ओळखतील. तुला चौरंगी नाथ म्हणून, चौरंगावरच तोडलेत ना हातपाय, तुला चौरंगी नाथ म्हणून ओळखतील. हे तुझ्या बापाची नगरी आहे, कौंडिण्यपूर नगरी. आता आई वडिलांना जाऊन त्यांचं दर्शन घे, एवढं सांगितलं. पण जाताना आपला मायेचा प्रभाव दाखव, एवढं म्हटल्याबरोबर गावाच्या वेशीवर चौरंगीनाथ आले. गावाच्या बाहेर भला मोठा बगीचा होता. त्या बगीच्यामध्ये 1600 माळी काम करीत होते. आल्या आल्या चौरंगीनाथानं काय केलं, आपल्या झोळीमध्ये हात घातला, विभूती बाहेर काढली आणि शाबरे विद्येचं ते स्मरण करून त्या विभूतीवर वात मंत्र प्रेरित केला आणि राज्याच्या दिशेने बगीच्याकडे फुंकल्याबरोबर झोप वादळ निर्माण झालं. धू 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 आवाज व्हायला लागला आणि जेवढी 1600 मंडळी होती, माळी लोक ते आकाशामध्ये उडवले बघा आणि तिथून जे धाड सोडले, काही गेले, काही जिवंत जे राहिले ते पळत पळत राजाकडे आले. महाराज, कोणीतरी आलेला आहे, त्यानं आज असं असं केलं. राजा घाबरला, मनात विचार करतायत कोण असावा, म्हणून त्यानं आपल्या सेनापतीला पाठवलं, जा चौकशी करून ये. तो गावाच्या बाहेर आला, त्यानं 2 जोगी पाणवठ्याच्या काठावर बसलेले बघितले आणि येऊन सांगितलं, महाराज 2 जोगी दिसत आहेत कानफाटे. त्यानं विचार केला राजानं, मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ असले पाहिजे, म्हणून हा निघाला. सैन्य सोबत घेतलं, रथात बसलाय, त्यांना सामोरा जाण्याकरता निघाला. तो दुरूनच चौरंगीनाथानं बघितलं, पुन्हा विभूती काढली बघा आणि त्या रथावर फुंकल्याबरोबर रथासहित सर्व सेना आकाश मार्गामध्ये दिली उडवली. महाराज, महाराज, आम्हाला वाचवा, आम्ही काय केला गुन्हा, आम्ही काय केला गुन्हा. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा फुंकल्यानंतर पर्वतास्त्र निर्माण केलं. त्या पर्वतास्त्राचा प्रयोग असा झाला, तिथे भला मोठा पर्वत निर्माण झाला. त्या पर्वतावरून त्यांना खाली उतरवलं. पाहता तो 3 जोगी. मत्स्येंद्रनाथानं चौरंगीनाथाला इशारा केला, करा नमस्कार. चौरंगीनाथ बापाच्या पायावर मस्तक ठेवतायत गोरक्षनाथाच्या म्हणण्यानं. आणि काय गंमत झाली, शशांक राजा विचार करतोय, एवढे अधिकारी पुरुष माझ्या पायावर काय डोकं ठेवत आहे. काय शशांकरा, ओळखलंस का याला? अरे हा तुझा मुलगा कृष्णांगरू. माझा मुलगा म्हणून पोराला खबरदार हात लावायचा नाही, जळून झाला. तुझ्या बायकोच्या कपटामुळे त्याचे हातपाय तोडले गेले आणि त्याला राज्याच्या बाहेर तू घालवलंस. सगळी झालेली हकीकत जेव्हा राजाला कळली, तुम्हाला सांगतो, त्यानं फरमान सोडलं, राणीला आणा आणि तिला चाकाचे फटकारे घेऊन राज्याच्या बाहेर काढा. मत्स्येंद्रनाथ हात दाखवत आहे. चौरंगीनाथ म्हणतात, नाही नाही, तसं करू नका. शेवटी राज्यामध्ये आणलं. सिंहासनावर बसवलेलं आहे मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथाला कौंडिण्यपुरामध्ये. राणीला नगराच्या बाहेर हाकलून दिलं, ती निघून गेली. 6 महिनेपर्यंत त्या ठिकाणी गोरक्षनाथ, मत्स्येंद्रनाथ आणि चौरंगीनाथ आपल्या वडिलांसोबत राहिले. झालेला प्रकार समजल्याबरोबर साष्टांग नमस्कार करतायत. एवढा अधिकारी पुरुष पण मी ओळखलो नाही. नव तरुण बायकोच्या झाकेमध्ये गेलो. असे अनेक घरं बरबाद झालेले आहेत, लक्षात ठेवा. कावा ओळखला पाहिजे, याचा अर्थ सगळ्याच भगिनी अशा असतात असं नाही. पण स्वतःच्या स्वार्थाकरता काही काही ठिकाणी अशा गोष्टी घडतायत. आपण क्राईम पेट्रोल सारख्या चॅनल्सवर बघतोय, लक्षात ठेवा. त्यावरून पुष्कळसं कळतं काय चाललेले प्रकार. शेवटी 6 महिने झाल्यानंतर ज्या वेळेला जायला निघाले, त्यावेळेला शशांक राजा रडायला लागला. कृष्णांगरानं सांगितलं, म्हणजे चौरंगीनाथानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, तुमच्या भाग्यामध्ये पुत्र आहे, पुन्हा तुमचं सगळं व्यवस्थित होणार असं सांगितलं आणि 3घही जण निघाले. सांगण्याचं तात्पर्य काय की चौरंगी म्हणजे या कृष्णांगराला चौरंगीनाथाची म्हणजे शाबरविद्येनाथ परंपरेची दीक्षा दिली. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. म्हणून योग्य गुरु जीवनामध्ये जर ओळखला तर मनुष्याचं कल्याण होतं. म्हणून पूर्वरंगपद्यात महाराज तेच म्हणतात, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे
चिदानंदे का देवा तुझा